संविधान म्हणजे आमच्या घरातली प्रॉपर्टी आहे। संविधान म्हणजे आई बाप, जसं आई बापाने जन्म दिला पण या जिंदगीचा उद्धार करणारा संविधान आहे। संविधान आमचा घास आहे, संविधान आमचा श्वास आहे। संविधान जसं की प्रत्येक शरीरातलं अवयव जे आहे, या हाताने काम करता येतं, डोळ्यानं पाहता येतं, परंतु डोळे असून पाहण्याची बंदी, कान असून ऐकण्याची बंदी, हात असून घेण्याची बंदी, पाय असून चालण्याची बंदी, अशी हुकुमशाही होती। परंतु त्या संविधानानं आज प्रत्येकाला बोलण्या, चालण्याचा, राहण्याचा, खाण्या, पिण्या, लेण्या, नेसण्याचा सगळ्याला अधिकार दिला। म्हणजे ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे। अरे काही नसल्या संपत्ती आमच्यापाशी, पण बोलण्या, चालण्याचा, आज शिक्षण घेण्याचा, मतदान करण्याचा, अन्याय झाला आवाज उठवण्याचा हा अधिकार दिला। जर संविधान प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिलेला आहे। बोलण्याची ताकद, ही पावर जे ते कुणाच्या जोवर येते, फक्त संविधानामुळं। आज अन्याय झाला कुठं जातो? आपल्या बापाकडे, माईकडे, फक्त आपल्या या कायद्यात व पोलीस ठाण्यात जातो, आवाज उठवतो, कारण हे अधिकार हे संविधान दिलं। म्हणून संविधान जाणं लक्षात ठेवा जरा। प्रत्येक धर्मातला माणूस म्हणतो माझा धर्म मोठा, माझा धर्म मोठा, मी मोठा। अरे बाबासाहेब आंबेडकरांनं संविधानात असं लिहिलं नाही। संविधानात लिहिलं आम्ही भारताचे लोक, ही पहिली प्रतिज्ञा आहे। वाचा तुम्ही, बघा संविधान जरा। आदर करायला शिका, तरच आपल्याला सुख मिळेल। माहीत नाहीत का आई वडिलाची सेवा करा आपल्याला सुख मिळेल। अरे संविधान म्हणजे आपल्या बँकेतली प्रॉपर्टी आहे। संविधान आपला आधार आहे, संविधान आपलं प्राण आहे, संविधान आपलं जगणं आहे, संविधान आपलं हे सगळंच काय आहे ते फक्त अधिकार बाबासाहेबांनी दिला, फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। म्हणून ते जपायला, सांभाळायला, आदर करायला शिका। जर आपण त्याचा विरोध केला, विटंबना केली, वाईट केलं, तर 100% फरक फेर येणार आणि माणूस दुःखी असं वाईट मार्गाने जाऊनच आपलं जीवन घालवणार, एवढं मात्र एक खरं आहे बघा। अरे ह्या सगळे समाजातले तुम्ही आम्ही भाऊ आहात, कारण आज आपण भारत देशाचा आदर करतो। बाबासाहेबांना सांगितलं देशापेक्षा, या भारतापेक्षा कोणीच मोठं नाही। आणि जर या देशापेक्षा स्वतःला मोठे समजत असाल, आपल्या धर्माला, आपल्या जातीला जर मोठे समजत असाल, तर 100% हा देश धोक्यात आहे। म्हणून महापुरुषांचे विचार आठवा, इतिहास वाचा। जो माणूस इतिहास वाचेल तोच घडवेल, तोच सुरक्षित राहील। म्हणून मला सांगायचं आहे की कायदेच म्हणणारे फक्त एकच, पण बाबासाहेबाचा फायदा फक्त चालणारे सगळेच। फायदा हा सगळ्याला चालतो। बाबासाहेबाचं नाव घ्यायला, फोटो लावायला, त्यांचं गुण गायला लाज वाटते, फक्त त्यांचे फायदे घ्यायला मात्र, किंवा सुख घ्यायला मात्र बरं आहे। म्हणून अरे आई बापापेक्षा मायाळू, आईपेक्षाही मायाळू आज तो मार्ग देणारा। अहो बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांचा, ज्योतिराव फुल्यांचा, संतांचा विचार घेतला, त्या विचाराप्रमाणे चालले। कारण आज मनुस्मृती कायदा सुद्धा शिवरायांच्या रायगडच्या पायथ्याशी जाळला गेला। शिवरायांचं नाव घेत होते बाबासाहेब आंबेडकर। वाचा त्यांचा इतिहास, बघा त्यांची कहाणी। म्हणून मला सांगायचं आहे की आज आपल्याला देश सुरक्षित ठेवायचा असेल, उद्याचं आपल्याला सुख पाहायचं असेल, उद्याचं लेकरांचं भविष्य टिकवायचं असेल, किंवा लेकरं शिकावे, मोठे व्हावे, आया बहिणीची इज्जत टिकावी व देश आनंदी, सुख समृद्धीमध्ये गुण्या गोविंदाने आणि चांगला जर देश टिकवायचा असेल तर संविधानाला वाचवा। अरे जो माणूस संविधानाविषयी बोलत असेल तर त्याला कायदा म्हणणारे फक्त जेबीवाले, फायदे घेणारे फक्त सगळेच। बाबासाहेबाचा फोटो चालत नाही, बाबासाहेबाचं नाव चालत नाही, जेबीम घालाय चालत नाही। मग आज फक्त सुख घेणार, फायदे घेणार, नोकऱ्या घेणार, आणि मग का
अरे वाईट वाटतंय, लाज वाटतंय मनाला. आणि हेच वेळ आहे, हेच संधी आहे आज आपल्याला बाबासाहेबांना अधिकार दिला, अन्याय झाला तिथं आवाज उठवण्याचा, आंदोलन काढण्याचा, संघटित होण्याचा. जर लोकशाही म्हणून जगण्याचा अधिकार दिला. जर असं जर चाललं, जर आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक संविधानाला बैमान झालो तर लक्षात ठेवा, ही वेळ 100% येणार आहे. पुन्हा आपला बाप किंवा आपला माय किंवा आपलं कोणीच येणार नाही, किंवा संविधान लिहिणारं कोणीच नाही. आणि लिहिलं तर त्याचं काहीच नाही. तर फक्त बाबासाहेब आंबेडकर आज संविधान आहे. बांधवांनो, सगळ्याला हात जोडून विनंती, देश वाचवायचा असेल, आपल्याला सुरक्षित जगायचं असेल, उद्या आया बहिणी प्रत्येकाच्या जर चांगल्या टिकवायचे व आया बहिणीची इज्जत सुरक्षित ठेवायची असेल, पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल, या देशामध्ये सुख समृद्धी आनंद सुखी जीवन जर जगवायचं असेल तर